हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. मैत्रिणींनो, नुसता सुळसुळाट झाला आहे तो म्हणजे मॅट रांगोळ्यांचा. जिकडे तिकडे चर्चा. पण आपण जरी रांगोळ्या बनवायला शिकलो तर त्याची सेलिंग कशी करायची, मार्केटिंग कशी करायची आणि त्यातनं आपण चांगले उत्पन्न कसे मिळवायचे, यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर मार्केटिंगसाठी आणि आपण जर का वस्तू बनवल्या तर त्या सेल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक करायचं. आता सणवार येत आहेत, गौरी, गणपती आणि त्यानंतर नवरात्र, आणि आपण जरा बिझनेससाठी लांबचा विचार करायचा. दिवाळी सुद्धा येणार आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, गौरी गणपतीच्या निमित्ताने जे आपल्या आजूबाजूला किंवा नातेवाईकांमध्ये ज्यांच्याकडे गौरी गणपती आहेत त्यांना आपल्या बिझनेसचे फोटो पाठवायचे आणि एक एक सॅम्पल घेऊन जाऊन स्वतः जायचं आणि त्यांना आपण सांगायचं की मी ह्या वस्तू करत आहे आणि ह्या अशा वस्तू जर का तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवल्या तर छान राहतील आणि हे प्रोडक्ट जे आहेत ते आपले कसे आहेत, रियुजेबल आहेत. आपण ते पुन्हा वापरू शकतो. तुमचे काम झाल्यानंतर तुम्ही ठेवून देऊ शकता, पुढच्या सणा समारंभासाठी वापरू शकता, असं त्यांना एक्सप्लेन करायचं आणि त्याच्यामध्ये जितके प्रोडक्ट विकले जातील तेवढे विकायचे. नेक्स्ट दुसरी आयडिया आहे आपली स्टॉल लावणे. मैत्रिणींनो, आपण स्टॉल कुठे लावायचा, जिथे खूप असे मोठे आपल्या एरियामध्ये जिथे नेहमी गर्दी असते अशा मंदिराच्या बाहेर स्टॉल लावायचा. कारण मंदिरात येणारे लोक धार्मिक असतात, त्यांना असं, आणि काही बायका रेग्युलर येतात मंदिरात, तर ते पुन्हा बघून एकमेकांची ओळख होते, तोंड ओळख होते. आपले जर का प्रोडक्ट त्यांना आवडले तर ते एकमेकांना सांगतात आणि त्यामुळे आपण देवळाबाहेर स्टॉल लावायचा, कारण तिथे थोडा क्राऊड पण येतो. नंतर सेकंड गोष्ट तुम्ही गणपतीच्या वेळेस करू शकता. तुमच्या एरियामध्ये जिथे फेमस गणपती असतात, जिथे खूप छान डेकोरेशन असतं, खूप पब्लिक तिथे येते, तिथे आपण छोटासा असा स्टॉल लावायचा. आणि नेक्स्ट आपण एक स्टॉल लावू शकतो कुठे, बचत गटामध्ये. बचत गटवाल्यांचे प्रत्येक शहरामध्ये असे स्टॉल्स लागतात आणि त्यामध्ये काय होतं, त्या स्टॉल्समध्ये ते लोक ॲडही करतात आणि बचत गटाचे भरपूरसे मेंबर्स असतात किंवा काही पॉलिटिशियन्स असतात किंवा इथे एरियात पण जे महत्त्वाचे लोक आहेत ते लोक ॲडही करतात आणि तिथे भरपूर पब्लिक येते. तिथेही आपले प्रोडक्ट छान सेल होऊ शकते. नेक्स्ट आहे आपण आपल्या सोसायटीचे सगळे प्रोग्राम अटेंड करायचे आणि त्या प्रोग्राममध्ये वेगवेगळ्या बायका भेटल्या की त्यांना सांगत राहायचं, मी हे प्रोडक्ट बनवते, मी ते प्रोडक्ट बनवते. आणि नंतर आपण सोसायटीमध्ये काय करू शकतो, सोसायटीची जी मीटिंग असते त्या मीटिंगला आवर्जून जायचं. जर का तुम्ही जात नसाल आत्तापर्यंत तर नक्की जा आणि त्यामध्ये बायकांना किंवा जे आपल्या ओळखीचे लोक आहेत त्यांना आपण सांगायचं की मी हे प्रोडक्ट बनवत आहे आणि ते प्रोडक्ट कसे आहेत, रियुजेबल आहे, छान डिझाईन माझ्याकडे आहे. तुम्हाला जर का तुम्ही मार्केटमधून प्रोडक्ट घेतले तर तुम्हाला तुमच्या घराच्या साईजप्रमाणे मिळणार नाही, पण तुम्हाला जर का कॉर्नरला लावायला दिवाळीसाठी, गणपतीसाठी छान अशा डिझाईन्स हव्या असतील तर मी त्या मेजरमेंटप्रमाणे घरी येऊन मेजरमेंट घेईन आणि मेजरमेंटप्रमाणे सुंदर अशा डिझाईन्स करून देईन किंवा तुम्हाला हव्या त्या तुमच्या घरात सूट होणाऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये डिझाईन्स बनवून देईन, असं त्यांना आपण पटवून सांगायचं. आणि अजून एक आयडिया काय करू शकतात माहिती आहे, एक छोटीशी किटी पार्टी आयोजित करायची. त्या किटी पार्टीमध्ये सगळ्या मैत्रिणींना बोलवायचं आणि त्या मैत्रिणींना सांगायचं मी आज काहीतरी छान असा पदार्थ बनवणार आहे किटी पार्टीमध्ये, किंवा आम्ही काहीतरी इंटरेस्टिंग असे गेम ठेवणार आहे. आणि त्या गेममध्ये तुम्ही सांगायचं की आपल्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणींनो तुमच्या मैत्रिणींना सुद्धा घेऊन या. एक छानशी छोटीशी ट्रीट द्यायची, सुंदर असे गेम त्या किटी पार्टीमध्ये ठेवायचे आणि द्यायचे की आपल्या प्रोडक्टची ॲड करून. तिला प्रोडक्ट आवडलं की लेडीज असं असतं, ती लगेच काय करते, माउथ लेवल मार्केटिंग, इकडे सांग तिकडे सांग आणि आपल्या प्रोडक्टची ॲड होतेच होते. ठीक आहे मैत्रिणींनो, आता जमाना आहे तो ऑनलाईन सेलिंगचा. तर ऑनलाईन सेलिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे व्हॉट्सअप. रेग्युलर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं. इंस्टाग्राम, फेसबुक, आणि फेसबुकला खूप मोठे व्हिडिओ नाही, छोटे कमीत कमी वेळेतले अट्रॅक्टिव्ह व्हिडिओ, जे असे व्हिडिओ की ज्यामध्ये सुंदरशा अशा डिझाईन्सही आपल्या दिसतील आणि त्याला सुंदर असं म्युझिक लावून आपण ते टाकायचे. त्यामुळे सुद्धा आपल्याला चांगले कस्टमर मिळतात. आणि तर अजून एक ऑनलाईनचं म्हणजे काय, मेशो, ॲमेझॉन अशा साईटवर आपण आपले प्रोडक्ट सेलिंगसाठी टाकू शकतो. आणि आपले प्रोडक्ट सेल होण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं मार्केटिंग तर आपण करूच, पण मार्केटिंगसाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या व्यवसायासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्या डिझाईनचा एक सुंदर असा पोर्टफोलिओ बनवायचा. आता काही मुलांना प्रश्न असेल की पोर्टफोलिओ म्हणजे काय, तर पोर्टफोलिओ म्हणजे आपल्याकडे कुठल्या डिझाईन्स आहेत, त्या कुठल्या साईजमध्ये अवेलेबल आहे, किती बाय कितीच्या केलेल्या आहेत, आणि विशेष म्हणजे रेट. आपल्या बिझनेस करताना आपण ती वस्तू कितीला विकायची,
हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स हवं. म्हणजे जर का आपल्याला कोणी सांगितलं की ही डिझाईन कितीला आहे, ती डिझाईन्स कितीला आहे, आपल्याकडे पोर्टफोलिओ रेडी असेल तर आपण त्यांना तो व्हॉट्सअपला शेअर करू शकतो. त्यामुळे आपल्याला आपलं कसं होतं, आपलं थोडं प्रेझेंटेशन पण चांगलं दिसतं आणि आपण थोडे बिझनेसमध्ये प्रोफेशनल आहोत हेही समोरच्याला समजून येतं. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला मार्केटिंग पण कशी करायची आणि बिझनेसचं प्रेझेंटेशन कसं करायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओत सांगितलं आहे. आणि हां, हे तर सांगायचं राहिलंच की आपल्याला फक्त डिझाईन सेल्स नाही करायचे आहेत. तर डिझाईन सेल करण्यासाठी आपण काय, आपला बिझनेस अजून वाढवण्यासाठी, आपल्या बिझनेसमधून आपल्याला फायदा मिळण्यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो. आपण ज्या डिझाईन्स बनवतोय त्याचे DIY जे आहेत ते आपण सेल करू शकतो. आता DIY म्हणजे काय? आपल्या डिझाईन्समध्ये आपण जो म्हणजे जी डिझाईन्स बनवतो त्याचा ड्राफ्ट आणि त्यासोबत लागणाऱ्या वस्तू. म्हणजे काय होतं, एखादे कॉलेज स्टुडंट किंवा विद्यार्थी जे असतात त्यांना DIY बनवायला आवडतं. काही जण इंटरेस्टिंग असतात, ते आपल्याकडून किट ऑर्डर करू शकतात. म्हणजे आपल्याला नुसतं प्रोडक्ट सेल करत बसण्याची गरज नाही, तर एक्स्ट्रा सुद्धा प्रोडक्टच्या व्यतिरिक्त आपण छान किट बनवून जर का त्या वाटल्या, ठेवल्या, रेडी केल्या, त्याची जर का ॲड केली तर आपल्याला इन्कम जनरेट होईल. आपण अजून DIY किट सोबत काय करू शकतो, तर आपल्याकडे आपण जे प्रोडक्ट बनवतो आहे, ते सेल करत आहे, त्याचे जे बेसिक मटेरियल आहे ते सेल करू शकतो. काही लोक कसे असतात, काही लोकांना आपल्या घरच्यासाठी, स्वतःसाठी वस्तू बनवायला आवडतात, आपलं घर सजवून ठेवायला आवडतं, तर ते आपल्याकडून बेसिक प्रोडक्ट मागवू शकतात. त्यामधून सुद्धा आपल्याला नफा होऊ शकतो. आणि अजून एक म्हणजे आपण जे पण वस्तू ज्या बनवतो त्या वस्तूंचे सगळ्या डिझाईन्सचे सॅम्पल्स बनवून ठेवायचे आणि सॅम्पलचे फोटो आपल्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या नातेवाईकांना किंवा आपण आपले ज्यांच्याशी नवीन ओळख होईल त्यांना सतत दाखवत राहायचं. म्हणजे काय करायचं, तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे बिझनेसमॅन लोक काय करतात, सतत टीव्हीवर ॲड देतात, पुन्हा 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 ती ॲड दाखवतात. आपण पण तीच टेक्निक यूज करायची, पुन्हा 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 आपल्या प्रोडक्टची ॲड करत राहायची, म्हणजे आपल्याला नफा होईल. तर मैत्रिणींनो, जर का प्रोडक्ट आपण बनवले वूल मॅटचे, तर ते सेल कसे करायचे, त्याचे प्रेझेंटेशन कसे करायचे आणि नुसत्याच वस्तू बनवून विकायच्या नाही, तर त्या वस्तू बनवून विकताना एक्स्ट्रा आपल्याला इन्कम कसं जनरेट होईल हे मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्याकडे येईल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन इम्पॉर्टंट माहितीसह. तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त राहा, मस्त खा आणि भरपूर बिझनेस करून पैसा कमवा. बाय बाय.